हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू योगिता चॅनल. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपला आहे मेहंदीचा दिवस. आपला कालचा शिवपुरीचा दिवस आपण बघितलेलाच आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये कालची राहिलेली दातेची सजावट आम्ही कंप्लीट करणार आहोत. आणि आज रात्री आमच्याकडे मेहंदीचे फंक्शन आहे. त्या अगोदर आमचा आहे हळद फोडणे आणि हळद दळण्याचा कार्यक्रम. आणि हे बघा आमचे टिंगू मिंगू काय करत आहे. यांनी पुरेपूर मंडपाचे पैसे वसूल केलेले आहे आणि मस्तपैकी त्यांची झोका खेळायचा मज्जा चाललेली आहे. तर बघू आजचा दिवस आपला कसा जातोय. आमच्या मेहंदी आर्टवाल्या देखील येऊन बसलेल्या आहे, त्यामुळे आम्हाला मेहंदी पण काढायची होती. आणि हे चाललेले आहे लग्नाचे आमंत्रण देण्याचे काम, कारण 2च दिवस लग्नासाठी आता बाकी आहे. त्यामुळे आमचे सर्व मेंबर्स हे लग्नाचे आमंत्रण देत आहेत. त्यात माझे भाऊ आहेत, माझे भाचे आणि माझे पप्पा काका हे सर्वजण आमंत्रण देत आहे. आमची फॅमिली खूप मोठी आहे, त्यामुळे आमंत्रण देखील भरपूर असतात. आणि अशा प्रकारे आता सर्वांचं काही ना काही सुरूच आहे.
त्यानंतर मेहंदीच्या स्टेजचे डेकोरेशनचे आमचे काम आता चालू झालेले आहे आणि त्यांना जरा उशीर झालेला आहे येण्यासाठी. मग आमच्या ब्रायडलची मेहंदी काढायला आता सुरुवात झालेली आहे, कारण मेहंदी 8ला देखील बाहेर ऑर्डर होत्या, लवकर जायची होती, त्यामुळे तिचे घरातच आम्ही मेहंदी काढायची सुरुवात केलेली आहे. अवकाळी झालेल्या पावसामुळे जरा सर्वांची तारांबळ उडालेली आहे, त्यामुळे मुलींनी नवीन स्पेशल गाणं तयार केलेलं आहे. आणि आता अशा प्रकारे आमची मेहंदी काढण्यास सुरुवात झाली आहे. काही मेंबर्सची झालेली आहे काढून, आणि आता आमच्या हातावर देखील झालेली खूप सुंदर मेहंदी तिने काढलेली आहे. छोटू और ये है हमारी प्यू, छोटी सी प्यू. अपने हाथों से ये क्या कर रही है? ये तो पानी पी रही है. अपनी प्यू अभी छोटी नहीं रही, वो बड़ी हो गई है ना. आणि हा आहे माझा भाऊ, म्हणजे आपल्या जी नवरी आहे तिचे काका, आणि तो मस्तपैकी स्टेजचा आता आनंद घेत आहे. आणि आता पाहुणे यायला सुरुवात झालेली आहे. ही आता आपल्या मेहंदीचं जे फंक्शन आहे त्याच्या जेवणाची तयारी सुरू आहे. अगोदर आम्ही जेवणाचा कार्यक्रम आटवून घेत आहे, त्यानंतर आमचे मेहंदीचे डान्स सुरू होणार आहे. तर हे फंक्शन आमचे फारसे मोठे नाही, छोटेसेच आहे. आमच्या घरच्याच मेंबर्स आम्ही फंक्शन करायचे ठरवले आहे, कारण अवकाळी पावसामुळे जरा धावपळ होत आहे, त्यामुळे पाहुण्यांना पण एवढे लांबून येणे शक्य नाही. त्यामुळे आम्ही 200 ते 250 लोक, म्हणजे आमचे घरचेच आणि पप्पाचे त्यांचे मळ्यातील आमचे काका वगैरे असे सर्व लोक येणार आहे. आणि अशा प्रकारे आमचे आता जेवणाची तयारी झालेली आहे. सर्व मुले मस्त फंक्शनसाठी रेडी होऊन आहे. आमच्या वहिन्या देखील आलेल्या आहेत. आणि हे सर्व भाऊ बघा, हे पण खूप म्हणजे सहकार्याचं काम ते करत आहे. तर ही आता लास्टची पंगत आहे. या आधीची आम्ही व्हिडिओ घेतलेली नाही, आणि माझ्या ह्या व्हिडिओ घेण्याचे काम माझी मुलगी शाऊ करत आहे. तिने खूप मला सपोर्ट केला आहे, कारण माझे भरपूर काम ती सध्या हँडल करत आहे. अरे चमचा घरी हात तो पडू पडू खाता नाही, चमच्याने खाऊन
तर आपल्या डान्सला सुरुवात होणार आहे आणि आपल्यासाठी पहिला डान्स घेऊन येणार आहे आपली आशू, श्राव आणि रुचा. त्यांचा डान्स जरा हटके फटके असणार आहे कारण तो डान्स बघून आपली वयस्कर मंडळी देखील खुश होणार आहे. सो चला बघू आपण त्यांचा डान्स कसा होतोय ते. नक्काटीन घोंगड अरे ये आर बाबा ये अन ये काठीन घोंगड अव काठीन घोंगड घेऊ द्या की मला बी जत्राला येऊ द्या मेहंदी लगेगी दुल्हन सजेगी आंसू छुपा के तेरा भाई हंसेगा डोली को कांधा देगा और ये कहेगा तेरे साथ हूँ मैं तेरे साथ हूँ मैं तेरे साथ हूँ मैं तेरे साथ हूँ मैं. बचपन की बातें यादों में बेफिक्रियों के मौसम बताए मेहंदी लगेगी दुल्हन सजेगी आंसू छुपा के तेरा भाई हंसेगा डोली को कांधा देगा और ये कहेगा तेरे साथ हूँ मैं तेरे साथ हूँ मैं तेरे साथ हूँ मैं तेरे साथ हूँ मैं. काय झालं पाहिजे या ठिकाणी भावांचं आणि बहिणीचं प्रेम काय असतं या ठिकाणी त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि श्रुतीला ह्या तिच्या लहानपणीच्या खेळण्या ह्या मुलांनी दिलेल्या आहे ज्या तिच्या मम्मीनी आठवण म्हणून आवरून ठेवलेल्या होत्या. आणि हा डान्स बहीण भावांचा डान्स बघून सर्व खूप इमोशन झालेले आहेत. प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलेले आहे. प्रत्येकाला रडायला येत आहे. दुल्हा बन के
नवराई माझी लाडाची लाडाची ग आवड हिला चंद्राची चंद्राची ग नवराई माझी नवसाची नवसाची ग अप्सराशी इंद्राची इंद्राची ग और आई चली शर्माती घबराती वो पिया के घर चिल्लाती भड़काती वो सुरमाई नैना छलकाती छलकाती वो पिया के घर भरमाती सकुचाती वो तेरी हर बात वो पहली मुलाकात हमको रुलाएगी तेरे बात साथी बन समझाती है सही गलत दिखलाती है मेरी बहना मेरी रक्षा कर भाई का फर्ज निभाती है वो साथी बन समझाती है सही गलत दिखलाती है मेरी बहना मेरी रक्षा कर भाई का फर्ज निभाती है तू दूर चली जाएगी मुझे कौन सताएगा मेरी हिम्मत बन हर कदम कदम मुझे कौन बचाएगा ओ बहना मिले हर खुशी तुझे एक तू ही मिले हाँ हर जन्म मुझे ओ बहना मिले हर खुशी तुझे घोड़े जैसी चाल हाथी जैसी तुम ओ सावन राजा कहाँ से आए तुम घोड़े जैसी चाल हाथी जैसी तुम ओ सावन राजा कहाँ से आए तुम धूम छक धूम छक धूम छक धूम छक धूम कोई लड़की है जब वो हंसती है कोई लड़की है जब वो हंसती है बारिश होती है छलक छलक छुम छुम कोई लड़की है जब वो हंसती है बारिश
दीवाना हुआ मैं भी शौकीन हुई दुनिया जलती है तो जले दुनिया जलती है तो जले रात भर जाल के संग नचे साल बॅगेत जुन्या मैं निकला ओ गड्डी लेके मैं निकला ओ गड्डी लेके और रास्ते पर ओ सड़क में एक मोड़ आया मैं उठे दिल छोड़ आया ओ एक मोड़ आया मैं उठे दिल छोड़ आया ठुमक ठुमक जब हिट तू पहाड़ी बटोमा छम छमे पायल घुंगरू बाजन त्यारे खुटमा ठुमक ठुमक जब हिट तू पहाड़ी बटोमा छम छमा पायल घुंगरू बाजन त्यारे खुटमा लाल त्यार कंगना हाथ में चूड़ी छन हरा लाल त्यार कंगना हाथ में चूड़ी छन हरा चुनरी तेरी आए हाय चुनरी तेरी चमकनी गुलाबी शरारा अरे चुनरी तेरी चमकनी गुलाबी शरारा ना 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 दिल पे बंधी जो दिल तक जाती है हाँ जाती है प्यार के बंधन बांधे जाती है प्यार के बंधन बांधे जाती है आणि हे होते आपले मेहंदीचे डान्स. आणि बघा बहीण भावांची कशी मस्ती चाललेली आहे. आणि आमचे राहिलेले फोटोशूट आता आम्ही कंप्लीट करत आहोत. आणि आमच्या रुद्रला खूप सारा राग आलेला आहे, कारण त्याला श्रुतीसोबत एकट्याला फोटोज काढायचे होते, पण त्याचा काही नंबरच लागला नाही. मग तो जरा चिडून गेला. त्यानंतर आमच्या पिऊचं आणि श्रुतीचं चाललंय फोटोशूट. आमची पिऊ आणि श्रुतीचं ह्या दोघींचं तर बॉन्डिंगच खूप वेगळं आहे. तिच्या मम्मीपेक्षाही जास्त वेळ ती आमच्या श्रुतीसोबत घालवते.
मामा वन्स मोर. काहे करता है ए बबुआ हमरा शूटिंग में ना है निकल. आणि हे माझे पप्पा आहेत आणि त्यांनी फर्स्ट टाइम काहीतरी कॉमेडी केलेली आहे ते बघून आम्हाला पण खूप आनंद झाला. धन्यवाद. त्यांचे मनापासून आभार. ही आहे आमची मंडळी सर्व इथे बसलेली आहे. त्यात आमची अनु अतिशय अशक्त झालेली डान्स बसलेला नसताना अशा प्रकारे आपला आज मेहंदीचा कार्यक्रम संपलेला आहे. आय होप तुम्हाला आमचा आजचा ब्लॉग आवडलाच असेल. सगळ्यांनी खूप छान छान डान्स केलेले आहे आणि खूप कमी वेळेत आमचे डान्स बसलेले आहे आणि तुम्ही आमचे डान्स बघितलेच असतील. नसेल बघितले तर परत बघा. सो हा आज होता आमच्या श्रुतीचा मेहंदीचा कार्यक्रम. बघा लास्ट फोटो आमचा श्रुतीचा मेहंदी. तर हा होता आजचा आपला मेहंदीचा दिवस. तर पुढच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहेत आम्ही श्रुतीच्या हळदीचा ब्लॉग. तर बघू तो पण देखील आम्ही दिवस कसा एन्जॉय केला. सो बाय, टेक केअर, लिव्ह, लाव्ह अँड लव्ह.